मित्र हो, सप्रेम जय भीम। 1 डिसेंबर 2024 आता संबंध देशातून 6 डिसेंबर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पर्वावर मुंबई येथे सर्व लोक जाण्यासाठी गर्दी करणार। रेल्वेने नागपूरपासून मुंबईपर्यंतच्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढ केलेली आहे। बाकीच्या ठिकाणावरून सुद्धा लाखोच्या संख्येने लोक मुंबईला येणार। साधारणतः मुंबईला लोक 5 डिसेंबरला पोहोचतात आणि चैत्यभूमीवर जाऊन 6 डिसेंबरला संध्याकाळपर्यंत वापस पोहोचतात किंवा 6ला थांबतात, संध्याकाळ 7 तारखेला वापस येतात। भारताच्या इतिहासामध्ये आता अतिशय स्वयंप्रेरणेने, स्वखुशीने आणि श्रद्धेचा भाव मनात ठेवून 14 एप्रिल, 6 डिसेंबर आणि 14 ऑक्टोबर हे 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी संदर्भातले दिवस सारी भारतातील जनता या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होण्यासाठी एकत्र जमते। आणि गंमत अशी आहे की हे स्वखुशीने जातात, स्वतःच्या खर्चाने जातात, जसं मिळेल तसं राहतात। आणि या महापुरुषाने आमच्या जीवनामध्ये प्रचंड बदल घडवून आणला आणि म्हणून त्याच्यातून आपल्याला त्यांची आठवण सतत जागीच ठेवली पाहिजे या दृष्टीने ही सगळी मंडळी तिथे जातात। आणि त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। पण काय झाले 2024 मध्ये या देशामध्ये प्रचंड उलथापालथ सुरू आहे। मधात निवडणुका येऊन गेल्या, निवडणुकीचा एक ज्वर, ज्याला ताप म्हणू आपण, आणि गंमत अशी आहे की त्या तापाला एक विशेषण लावलं की विषम ज्वर होतो। हा विषम ज्वर झाला। 6 महिन्यात वेगवेगळं चित्र बदललं, वेगवेगळ्या ठिकाणचं चित्र बदललं, हरियाणाचं बदललं, झारखंडचं बदललं, छत्तीसगडचं बदललं आणि महाराष्ट्राचं सुद्धा बदललं। लोकसभेच्या वेळी वेगळं चित्र होतं, विधानसभेच्या वेळी ते वेगळं बदललं। आणि आता महाराष्ट्राच्या नव्या निवडून आलेल्या आमदारांच्या पक्षांनी नेमका इतके दिवस झाले, जेव्हा निवडणूक जाहीर झाली, निवडणुकीचं निकाल लागला, उमेदवार कोणते निवडून आले हे जाहीर झालं, त्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्यानंतर लगेच साधारणतः 2 किंवा 3 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये मोठ्या मुश्किलीने नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होतो, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होतो आणि त्यांच्या हातामध्ये राज्यकारभार चालवला जातो। पण आता काय झालंय, मुख्यमंत्री कोण आहे तेच ठरेना। सारे म्हणतात की हो ठरत आहे, आणि तो काही ठरे नाही। आणि ज्याच्याकडे अपेक्षा आहे, लोक पाहतात की नाही आमचे एकनाथ शिंदे साहेबच आता मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि म्हणून त्यांचं नाव केव्हा तरी येईल। केंद्र सरकारमध्ये असलेले बीजेपीचे सरकारमधले अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांना ते भेटत आहेत, बीजेपीच्या अध्यक्षांना भेटत आहेत आणि वारंवार भेटी होत आहेत। आणि ठीक आहे, सगळं बहुमत त्यांच्याकडे आहे, पण तरीही उमेदवार ठरत नाही मुख्यमंत्री पदाचा। आणि मग शेवटी ठरतंय की हां यांनाच करायचं, त्यांनाच करायचं, आणि उमेदवाराचं नाव अजून पक्क झालं नाही। मात्र मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी केव्हा होईल हे आधीच पक्क झाला आणि तो दिवस त्यांनी मुद्दाम निवडला मित्र हो। त्याच्यासाठी मी आज बोलायला आपल्या समोर आलोय। तो दिवस त्यांनी निवडला 5 डिसेंबर। आणि ज्या मैदानावर प्रचंड गर्दी होते, लोक जेव्हा ट्रेनमधून उतरतात तेव्हा दादरला उतरतात, कधी CSTला उतरतात, आणि तिथले 2 प्रचंड मोठी मैदानं आहेत, त्यामध्ये आझाद मैदान आहे। त्या आझाद मैदानावर अनेक लोकांची गर्दी असते, पुस्तकांचे स्टॉल असतात। तिथे ही जी गर्दी जमणार, त्या गर्दीचा फायदा घेऊन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शपथविधीचा समारंभ पार पाडला जाईल, असे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री बावनकुळे साहेब सांगतात। आणि आपल्याला वाटतं की बरोबर आहे, परंतु त्याच्या मागचं जे सूत्रधार कोण आहे ते आपल्या ध्यानात येत नाही।
बाबासाहेब आंबेडकरांच्या शिष्यांचे, अनुयायांचे, त्यांच्या लोकांची ही श्रद्धास्थानं असतात. त्यांचा कसा आपल्या बाजूने उपयोग करून घ्यावा, याचा त्यांना कशा पद्धतीने वापरायचं हे तंत्र त्या लोकांना बरोबर माहीत आहे आणि त्या पद्धतीने ते करत आहे. खरं तर 1 डिसेंबरला हा मंत्रिमंडळाचा शपथविधी व्हायला पाहिजे, 30 नोव्हेंबरला व्हायला पाहिजे, जाऊ द्या 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवशी व्हायला पाहिजे, परंतु ते होताना दिसत नाही. तर चर्चा सुरू आहे, आमचं ठरलेलं आहे, अशा भानगडी होतात. आणि 2024ची लोकसभेची किंवा विधानसभेच्या निवडणुका ज्या झाल्या त्या एका विशिष्ट महत्त्वाच्या मुद्द्यावर केंद्रित होत्या असं लक्षात येतं. आणि तो मुद्दा होता संविधान संपवणे किंवा संविधान वाचवणे. म्हणजे भारतीय संविधानाच्या अवतीभोवती साऱ्या निवडणुकीचं केंद्रबिंदू होतं. आणि संविधान संपवायला जे निघाले असं जे लोकसभेमध्ये सूत्र होतं ते सूत्र त्यांनी कायम बाहेर ठेवलं आणि काँग्रेसला पुन्हा तिथे जागा मिळाली. काँग्रेसच्या जागा कमी होत्या, त्या वाढल्या, पण सत्तेत मात्र बीजेपीच आले. पण ती बहुमताने नाही आली. त्यांना जेव्हा 400 पारचा आकडा करायचा होता तो त्यांनी केला नाही आणि बहुमताने ते आपल्या पद्धतीने बीजेपीचं सरकार केंद्रामध्ये आलं. परंतु त्यांना टक्कर देणारं विरोधी पक्षाचं सरकार म्हणून काँग्रेस आणि त्याचे समविचारी पक्ष एकत्र झाले. याचा अर्थ लोकांनी संविधान वाचवणाऱ्या पक्षाला म्हणजे काँग्रेस पक्षाला त्यावेळी मतदान केलं. मग विधानसभेत ते झालं. विधानसभेत वेगळ्या पद्धतीने विचार झाला की नाही, आपण लोककल्याणकारी योजना केल्या पाहिजे. आम्ही एवढ्या योजना केल्या. लाडली बहीण हा त्याच्यातला अतिशय चांगला शब्द त्यांनी कॉइन केला आणि महाराष्ट्रातल्या भगिनींनी त्यांना मतदान केलं म्हणून ते निवडून आले. अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे. मित्रहो, ज्या देशातील मतदारांना संविधान काय आहे, संविधानाच्या प्रती मला संविधानाने कोणते कर्तव्य दिले, कोणत्या जबाबदाऱ्या दिल्या आणि मला कोणते अधिकार दिले, हेच आतापर्यंत सामान्य मतदारांच्या लक्षात येत नाही. सामान्य मतदार तर सोडाच, परंतु जे उमेदवार म्हणून उभे राहतात वेगवेगळ्या पक्षाचे, या उमेदवारांना सुद्धा हे कळत नाही. ही मोठी खंत आहे. जे संविधान आपण समाप्त करायला निघालो असं म्हणतात त्याचं मुख्य कारण काय आहे मित्र? आपल्या देशामध्ये सरंजामशाही होती, राजेशाही होती. राजे कोणतेही हो, परंतु राज्य व्यवस्था बदलली नाही. ती बदलली एखाद्या वेळी शिवाजीने बदलवली असेल तर ती 100 वर्षात पुन्हा खतम करायची, पेशवाई आणायची. इंग्रजांनी बदलली असेल तर ती पुन्हा खतम करायची. हे जे षडयंत्र या वैदिक संस्कृतीवाल्या लोकांचं आहे हे पुन्हा पुन्हा 100 वर्षांनी करत राहतात. आणि मी आता एक ग्रंथच लिहिलेला आहे की मानवी हिताचा विचार करणारे जे उठाव असतात, एकूण सगळी माणसं सारखी राहावी, समृद्ध व्हावी यासाठी विचार करणारे जे क्रांतिकारी लोक असतात आणि त्यांनी जे आपल्याला कर्तव्य सांगितली होती, जबाबदाऱ्या सांगितल्या होत्या, त्या कर्तव्य आणि जबाबदारीला पद्धतशीरपणे डावलून 100 वर्षात पुन्हा तीच व्यवस्था, लाचारी, गुलामी आणि सरंजामी व्यवस्था पुन्हा आपल्याकडे पेरवण्याचा हा यांचा इतिहास आहे. आणि हे प्रत्येक वेळी तेच करत आलेले आहे. त्यांनी भगवान बुद्धाच्या वेळी तेच केलेलं आहे, त्यांनी चक्रधराच्या वेळी तेच केलेलं आहे, त्यांनी संत वाङ्मयाच्या वेळी तेच केलेलं आहे, त्यांनी शिवाजीच्या वेळी तेच केलेलं आहे आणि इंग्रजांच्या वेळी त्यांनी तेच केलेलं आहे. पण इंग्रजांनी ज्यावेळी हा देश सोडतो असं म्हणाले त्यावेळी या देशाचं संविधान असलं पाहिजे म्हणून संविधानाची निर्मिती करायसाठी ठरवलं आहे. आणि संविधानाच्या निर्मितीसाठी ज्या या देशातील अस्पृश्यांना, दलितांना हीन दर्जाची वागणूक द्यायची, इंग्रजांच्या काळामध्ये या अस्पृश्यांनी, या दलितांनी आपला आवाज उठवला. त्याचे एकमेव प्रवर्तक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग त्या संविधान सभेत कोण असलं पाहिजे तर 3 प्रकारचे लोक असले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हिंदू लोक असले पाहिजे, मुसलमान लोक असले पाहिजे आणि अस्पृश्य लोक असले पाहिजे. हे 3 लोकांनी मिळून संविधान ठरवायचं आणि त्या पद्धतीनं निवडणुका घ्यायच्या म्हणून झालं. आणि मग संविधान सभेची पहिली जेव्हा निवडणूक झाली आणि जे संविधान सभेचे सभासद निवडून गेले त्याच्यामध्ये मुसलमान लोक निवडून गेले, त्याच्यामध्ये हिंदू लोक निवडून गेले आणि त्याच्यामध्ये अस्पृश्यांचे प्रतिनिधी सुद्धा निवडून गेले. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पण बाबासाहेब आंबेडकरांचं तिथं अस्तित्व त्यांना मान्यच नव्हतं. जे बाबासाहेबांच्या विविधतेमुळे ते सगळे हो हो म्हणायचे,
परंतु आजपर्यंतचा इतिहास असा आहे की या ब्राह्मण वर्चस्ववादी भांडवलदारी वर्गांना, सरंजामदार वर्गांना दलित समाजाचे लोक काम करायला पाहिजेत. त्यांना मुख्य पदावर बसवून त्यांच्याकडे पावर देऊ नये, त्यांना हाकलून द्यावं पद्धतशीरपणे, त्यांना तोडून टाकावं आणि त्यांच्या जातीवर अन्याय अत्याचार सतत करत राहावा. ही जी मानसिकता हजारो वर्षापासून चालत आलेली होती ती कायमच तशीच ठेवायची, सतत ती कायम ठेवली पाहिजे, असा सगळा प्रकार त्यांनी सुरू केला. आणि भारतीय संविधानाच्या वेळी तेच झालं. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा ज्या 3 प्रांतामधून निवडून गेले, याच लोकांनी जेव्हा हिंदू मुसलमानांमध्ये ठरवलं होतं की ज्या प्रदेशाची किंवा ज्या जिल्ह्याची किंवा ज्या प्रांताची लोकसंख्या मुसलमानांची असो हिंदूंची असो ती 51% वर राहील तर ते पाकिस्तानात जातील मुसलमानांची संख्या असली तर, आणि उरलेले भारतात राहतील. भारत पाकिस्तान फाळणीच्या संदर्भातले हे करार पाहिले की आज असं लक्षात येतं की हिंदूंची लोकसंख्या जिथे असतील ते लोक भारतात येतील, मुसलमानांची लोकसंख्या जिथे असेल ते पाकिस्तानात जातील. हे जे साधं सूत्र ठरलं होतं, अशा वेळी या सूत्राप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या बंगाल प्रांतातून निवडून आले ते सगळे जिल्हे हिंदू बहुल होते. परंतु बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत नकोत, म्हणून त्यांनी जे जिल्हे भारतामध्ये विलीन झाले, ज्याचं हिंदुत्वाचं वोट 71% पर्यंत होतं, ते जिल्हे याच पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसने पाकिस्तानला दिले. आणि त्यामुळे तिथे ते जे लोक गेले हिंदू समाजाचे, त्यांच्यावर अन्याय झाले, किंवा पाकिस्तानचे जे इथे आले त्यांच्यावर अन्याय झाले. आणि आपल्या लक्षात येईल की केवळ पूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेवढे लोक मेले नाहीत, जेवढे शहीद झाले नाहीत, तेवढे भारत आणि पाकिस्तानच्या येण्या जाण्याच्या या रस्त्यावर त्यांची मृत्यू झालेला आहे आपल्याला दिसेल. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेतलं उमेदवारी संपून गेली, कारण ते जिल्हे पाकिस्तानात गेले. याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकर आता पाकिस्तानच्या संविधान सभेचे सभासद झाले. पण त्यावेळी इंग्रज सरकारच्या कमिशनने पाहिलं की अरे इथे अस्पृश्यांचा प्रतिनिधी कोणी नाही आहे, त्याच्यामुळं ही संविधान सभा काही व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं आता काय करायचं. आणि मुसलमान लोक तर जे निवडून आले होते ते तिकडं चालले गेले, ते संविधान सभेत राहिलेच नाही. मग असं काय होईल. आणि अशा वेळी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू एकत्र येतात, चर्चा करतात. आणि गांधी त्यावेळी पंडित जवाहरलाल म्हणतो की तुम्हाला काय करायचं आहे. ते म्हणाले मला प्रधानमंत्री व्हायचं आहे. मग प्रधानमंत्री व्हायचं असेल तर मग त्याच्यात बाबासाहेब आंबेडकरांचा कुठे अडथळा येतो. तुम्ही प्रधानमंत्री व्हा, त्यांना येऊ द्या याच्यात, म्हणजे ते निदान हे करतील. कारण ते संविधान जरी लिहिलं तर ते वापरण्याचा अधिकार तुम्हाला राहील ना. मग तुम्ही जर ते वापरण्याचा अधिकार वापरत असाल तर संविधान सभेमध्ये ते त्यांना काही लिहू द्या ना. आणि या चर्चेवर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा मुंबईच्या याच्यातून निवडून पाठवण्यात आलं. त्या ती मुंबईमध्ये निवडून आलेल्या संविधान सभेच्या सभासदाचा राजीनामा घेण्यात आला आणि त्याच्याऐवजी बाबासाहेबांना तिथे निवडून पाठवण्यात आलं. हे आपल्याला वाटलं क्रांतिकारी आहे. हे आज लक्षात येतं की हे त्यांचं षडयंत्र आहे. कारण त्यांचं ठरलेलं आहे की एखादी मानवी हिताची गोष्ट असेल तर ती 100 वर्षात संपवलीच पाहिजे. आणि ह्या लोकांना, माणसाच्या लोकांना गुलामीसारखंच वागवलं पाहिजे. आणि संविधान सभेमध्ये मग काय झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय पद्धतशीरपणे दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून 18 तास या संविधानाच्या कामात घातले आणि भारताच्या संविधानाची कलम तयार केली. 1 कलमापासून 395 कलमापर्यंत प्रत्येक कलम त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे लिहिलं आहे मित्र. आणि तरीही शेवटच्या दिवशी ते असं म्हणाले की हे संविधान कितीही चांगलं असलं तरी हे संविधान वापरणारे लोक, संविधानाचा अंमल करणारे लोक जर अप्रामाणिक असतील तर हे संविधान काही कामाचं राहणार नाही. आणि तेच होतंय ना, जसा देश भारताचा स्वातंत्र्य झाला आणि 3% असलेले ब्राह्मणांची संख्या एकावेळी पंडित जवाहरलाल नेहरू 14 ब्राह्मणांना मुख्यमंत्री करून टाकतात. ही व्यवस्था आहे. ज्या न्यायव्यवस्थेमध्ये मिल्लर सारखा इंग्रज तत्ववेत्ता तो असं सांगतो की ब्राह्मणांना न्यायासनावर बसवू नका, त्यांना न्यायाधीश बनवू नका, कारण त्यांच्यामध्ये न्यायिक चारित्र्याचा अभाव आहे. हे असं सांगितलं असतानाही आतापर्यंत सगळ्या न्यायाधीशांच्या पर्वावर कोण राहिलं आहे. न्यायाधीशच ब्राह्मणच राहिलेले आहेत, उच्च वर्णींचे राहिले आहे. आणि ब्राह्मणांचं म्हणजे त्या विचारधारेचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही म्हणू तेच झालं पाहिजे.
आणि तुम्ही जर ऐकत नसाल तर आम्ही तुमचा कसा काटा काढतो हे षडयंत्र इतक्या दिवसाचं आहे बघा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये काय काय लिहिलं मी तुम्हाला सांगितलं पाहिजे, आणि आज आपण त्याचा पहिला भाग फक्त पाहू, कारण मुळात उशीर झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या प्रास्ताविकेमध्येच एक पहिला शब्द वापरला आहे, आम्ही भारताचे लोक. आता पहा गंमत, याचं इंग्रजी पहिलं बाबासाहेबांनी लिहिलेला इंग्रजी शब्द होता वी द पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत. म्हणजे या शब्दाचा अर्थ फक्त आम्ही भारताचे लोक होतो का? पण पहा पद्धतशीरपणे कसं बदलवत जातात ते, आपल्या लक्षात येऊ देत नाहीत. आम्ही भारताचे लोक या मराठी शब्दाचा इंग्रजी पर्याय पहिला असा होता वी द पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत. म्हणजे आम्ही इंडियाचे लोक आहोत जो भारत आहे. म्हणजे आतापर्यंत इंग्रज सरकार या भारताला इंडिया म्हणत असे, ते हिंदू म्हणत नसत, इंडिया म्हणत असत. मग इंडियाचा मराठी अपभ्रंश किंवा हिंदी अपभ्रंश किंवा संस्कृत तो इंडी हिंद असं करत करत तो सिंधपर्यंत जायचा आणि मग त्याचा हिंदू शब्द व्हायचा. आणि मग तिथे आम्ही हिंदुस्थानचे लोक नाही, आम्ही भारताचे लोक आहोत. आणि भारत या शब्दाला या देशाचा इतिहास लागलेला आहे. हा शब्द भारत हा काही नवा शब्द नाही आहे. भारत हा आधीपासून भरत नावाच्या राजाने तयार केलेला भारत हा त्याचा शब्द होता. तो बाबासाहेबांनी कॉइन केला आणि लिहिलं वी द पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत. आम्ही त्या भारतातले लोक आहोत जो भारत आता इंग्रजांनी ज्याला आम्हाला हिंदुस्थान केलं आणि आम्हाला एकत्र केलं, 527 संस्थानांना एकत्र केलं, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं आणि एक नवी संस्कृती निर्माण केली जी भारतीय संस्कृती आहे. त्या भारतीय संस्कृतीमध्ये आम्ही भारताचे लोक आहोत. आणि या 3 शब्दांचा जो अर्थ होतो आज 73 वर्षांमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया आहोत का आपण भारताचे लोक आहोत? असं विचार केला तर आपल्या लक्षात येतं की फक्त हे म्हणायला आहे भारताचे लोक, पण आपण मुसलमान आहोत, आपण हिंदू आहोत, आपण दलित आहोत, याच्यापेक्षा अमुक जातीच्या आहोत, तमुक जातीच्या आहोत. जातीव्यवस्थेने बरबटलेला हा देश आहे, धर्मव्यवस्थेने बरबटलेला हा देश आहे. या देशाला जाती धर्मव्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी संविधानाचे पहिले शब्द आहे की आपण लोक म्हणून एकत्र राहायचं. वी द पीपल. तुम्ही कोणत्या जातीचे आहे, कोणत्या धर्माचे हा विषय नाही. पण गेल्या 73 वर्षामध्ये आम्ही काय पाहतोय? जाती धर्मावर सरकार चालतात, जाती धर्मावर मतदान केलं जातं, जाती धर्मावर नोकऱ्या दिल्या जातात आणि सगळ्यात वाईट गोष्ट जाती धर्मावर शोषण केलं जातं. आणि प्रकार पहा, जाती धर्मामुळे अत्याचार होतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या प्रस्ताविकेच्या पहिल्या 3 शब्दांचा एक वाक्याचा अर्थ सुद्धा 73 वर्षात या भारतीय सरकारांनी अंमलात नाही आणला. नावापुरतं, एका दिवसापुरतं 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला प्रार्थना म्हणायच्या, प्रास्ताविका वाचायची, बस एवढंच झालं. अजून आपण भारताचे लोक नाही झालो. भारताचे लोक व्हायसाठी आपले धर्म, आपले जाती आपल्याला आपल्या घरात गुंडाळून ठेवाव्या लागतील, आपल्या पूजा अर्चा गुंडाळून ठेवाव्या लागतात. आज मी आता संसदेचं भाषण ऐकत होतो, राहुल गांधी डरोमत डरावमतच्या बद्दल बोलत होते आणि तिथे हिंदू या शब्दाचा वापर ते वारंवार करत होते आणि हिंदू या शब्दावर संसदेमध्ये भांडणं. भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय संविधानामध्ये हिंदू हे लोक प्रभावी नाहीत. ते जर प्रभावी असते तर मुसलमानांनी हिंदू हा शब्द हीनदू म्हणजे हीन असलेले लोक, कमी दर्जाचे लोक असं वाटलं असतं. आणि पहा ब्राह्मणांची खेळी, या सवर्णांची खेळी कशी असते. ते या लोकांना सांगतात तुम्ही हिंदू आहे, पण आपण स्वतः म्हणतो आम्ही हिंदू नाही आहे, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत. तर या सगळ्या लांड्या लबाड्या या सामान्य लोकांच्या लक्षात येत नाहीत, त्या केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात होत्या. आणि म्हणून त्यांनी संविधानातला प्रत्येक शब्द त्यांनी तयार केला. हो, आपण तिथून गेलो आणि ती सगळी प्रास्ताविका वाचली तर त्याच्यामधलं किती शब्दांचे अर्थ आमच्यापर्यंत आले आहे. दर्जाची आणि संधीची समानता कुठे मिळाली, सामाजिक आर्थिक आणि राजनीतिक न्याय कुठे मिळाला, विचार आणि अभिव्यक्तीचं, विश्वास आणि श्रद्धेचं, उपासनांचं आम्हाला स्वातंत्र्य कुठे मिळालं. आपण हे विचार करू ना. आणि मग लक्षात येते की जी व्यवस्था चालत होती सरंजामी पद्धतीने तीच चालत होती. आणि आज फक्त 2 विषयावर आपण बोलू आणि मग पुढे त्याचं कंटिन्युएशन मध्ये करूया. पहिला शब्द होता बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 17
भारतीय संविधानातलं पहिलं कलम लिहिलं आहे. त्याच्यामध्ये म्हटलंय की आजपासून अस्पृश्यता कायद्याने नष्ट झाली आहे. आता आपल्या देशामध्ये अस्पृश्यता नष्ट झालेली आहे. म्हणजे हे कलम लागू झालंय. जेव्हा संविधानाचा अंमल 26 जानेवारी 1950ला लागू झाला, त्या दिवशी भारतातली अस्पृश्यता म्हणजे दलित वर्ग, आदिवासींचे वर्ग, जाती व्यवस्थेने गणलेले लोक, भटके, विमुक्त यांना जे वाईट वागणूक होती, वांछनात्मक वागणूक होती, अस्पृश्यता हे करत होती. अस्पृश्यता म्हणजे फक्त याची सावली पडू नये, याला पाणी देऊ नये, याचं हे करू नये, हेच करायचं ते नव्हे. अरे तुला माणूस म्हणून आम्ही जगूच देणार नाही, याला अस्पृश्यता म्हणायची. आम्ही सांगतो तसंच तू जगलं पाहिजे. तुझं जगणं अक्षरशः लाचारीचं आणि याचं असलं पाहिजे. हे जे सगळं सांगितलेलं आहे हे एका झटक्यात बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 17 टाकून नष्ट केलं. आणि पुढे नुसतं हे अस्पृश्यता नष्ट झाली एवढंच आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या पुढे जे वाक्य आहे ते अजून पोलिसांना सुद्धा माहीत नाही. तसं असतं तर आपल्या देशामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, दलितांवर होणारे अत्याचार, आजही बुद्धवाड्याच्या कमानी पाडणारे अत्याचार किंवा रमाबाई प्रकरण, खैरलांजी प्रकरण आज सुद्धा झालं नसतं ना. कारण पुढे लिहिलेलं आहे की या अस्पृश्यतेच्या संदर्भातलं कोणत्याही स्वरूपातील आचरण हे निषिद्ध आहे. आणि हे आचरण जो करेल त्याला कायद्यानुसार तो शिक्षापात्र अपराध असला पाहिजे. किती लोकांना शिक्षा झाली या अपराधासाठी, किती ॲट्रोसिटीचा गुन्हा, त्याच्या ॲट्रोसिटीचा कायदा आला, अजून ॲट्रोसिटीच्या कायद्याचा कोण त्याच्या जेलमध्ये गेलं, त्याला कोणाला सजा झाली. कायदा नावाला राहिला. आणि बाबासाहेब ते म्हणाले ना की संविधान कितीही चांगलं असलं तरी ते वापरणारे कसे आहे त्याच्यावर त्या संविधानाचं अस्तित्व अवलंबून राहील. कलम 17 जे 1950 सालपासून आपल्या देशामध्ये हद्दपार व्हायला पाहिजे अस्पृश्यता, ती झाली नाही. आणि याचं अजून उदाहरण देशात जे दलित लोक आहेत, अस्पृश्य लोक आहेत, आदिवासी लोक आहेत, ते कुठे आहेत. नावापुरता एखाद दुसरा माणूस घ्यायचा आणि त्याला मोठं करायचं म्हणजे ती सगळी जमात मोठी झाली किंवा ती सगळी जात मोठी झाली, असं हे वर्णन आहे. हे काय अस्पृश्यता नष्ट करण्याचं वर्णन आहे का? हे कलम 17चं वर्णन आहे. आपल्या लक्षात येते की ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, या संविधानाचा विरोध करणारा, या संविधानातलं कलम तुम्ही का वापरत नाही, मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतो, हे म्हणणारा जगातला पहिला महापुरुष होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या मागास जातींना, जे शूद्र आहेत, या जातींना ते का मागास राहिले याचं व्यवस्थित रीतीने विचार करून त्याचा अहवाल तयार करून त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून भारताच्या संविधानामध्ये 340वा कलम लिहिलेला आहे. या 340वी कलमाची अंमलबजावणी ताबडतोब झाली पाहिजे. कारण संविधान आता लागू झालं आहे 1950ला. याची अंमलबजावणी करा म्हणून तगादा लावला महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरूकडे. त्यांनी टोलवाटोलवी केली, याला लाव त्याला लाव, आणि शेवटी तुम्ही लावत नाही म्हणून मी तुमच्या या मंत्रिपदाचा राजीनामा देतो, हे ठणकावून सांगणारा 5 गोष्टींसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याच्यातलं ही महत्त्वाचं कलम होतं की 340वा कलम तुम्ही का लावत नाही. ज्या देशाच्या लोकसंख्येपैकी 54% लोकसंख्या ही केवळ या अशा शूद्र लोकांची आहे, ज्याच्यामध्ये कितीतरी 3000 जाती येतात, यांच्या मागासलेपणाचं काय कारण आहे, त्यांना विकास कसा करता येईल, त्यांना सामान्य पातळीवर कसं आणता येईल, त्यांना माणुसकी म्हणून कसं जगता येईल, त्यांना स्वाभिमानाचं, स्वावलंबीपणाचं जगणं कसं करता येईल, याच्यासाठी आयोग नेमायला पाहिजे. मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला, संसदेमध्ये बोलू दिलं नाही, बाबासाहेब रस्त्यावर आले आणि पत्रकारांसमोर त्यांनी सांगितलं. त्याचा परिणाम असा झाला की पंडित जवाहरलाल नेहरूला या 340 कलमाची अंमलबजावणी करावी लागली आणि आयोग नेमावा लागला. काय आयोग नेमला पहा, शूद्रांच्या मागासवर्गीय जातींसाठी आयोग, आणि त्या आयोगाचा अध्यक्ष कोण, ब्राह्मण कालेलकर. तो काय करेल. आणि या कालेलकर आयोगाने इतकं चांगलं काम केलं, बाकीचे त्याच्यासोबत होते त्या सगळ्यांनी इतकं चांगलं काम केलं आणि कालेलकर आयोगाचा अहवाल पंतप्रधानापुढे सादर केला. आता हा अहवाल मान्य होणार, ही गोष्ट जेव्हा अध्यक्षालाच कळली की अरे हा अहवाल इम्प्लिमेंट झाला तर आपल्या वर्णव्यवस्थेमधील ब्राह्मणांचं स्थान काय राहील. आपल्याला लोक, आपण 3.5% 3%च आहोत, आपल्याला हे केव्हाही होट आउट करतील. आणि म्हणून एक साधं पत्र लिहिलं त्यांनी पंतप्रधानाला की हा अहवाल संसदेत मांडू नका, याची काही गरज नाही. आता इतके वर्ष मोठ्या मेहनतीनं
हा अहवाल तयार करण्यात आला आणि तो कचराकुंडीत टाकण्यात आला. कारण त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. त्याच्यानंतर पुन्हा 340 कलम तसंच बंदिस्त पडलं. उठाव करावा लागला जनतेला. BSP नावाच्या कांशीराम नावाच्या माणसाने याच्याबद्दल मंडल कमिशनसाठी उठाव केला आणि मंडल कमिशन लागू झालं. VP सिंग प्राईम मिनिस्टर असताना मंडल कमिशन लागू झालं आणि मंडल आयोगाने ज्या शिफारसी केल्या त्या शिफारसी अंमलात आणू नये याच्यासाठी पूर्ण देशभर यांनी रान पेटवलं. बघा, पंतप्रधान पदावर असलेला माणूस त्यांनी हे कलम अंमलात आणलं म्हणून त्याला काढण्यात आलं. सोमनाथ यात्रा काढली आणि लालू प्रसाद यादवने ती यात्रा अडवली म्हणून त्याला 14 वर्ष कुठल्या तरी खटल्यात जेलमध्ये पाठवलं. ही संविधानाचा वापर आहे का? हा संविधानाची कलम वापरणारे लोक जर अशा पद्धतीचे असतील, अप्रामाणिक असतील, तर ते संविधान असंच राहणार ना. आणि मग 54% जातीला 27% आरक्षण द्यायचं ते ठरवलं आणि आरक्षणच संपवून टाकलं. आरक्षणाची कलम कोणती आहेत ती सांगितली पाहिजे. संविधानाच्या कलमांमध्ये 330 हे अतिशय महत्वाचं कलम आहे आणि 332 हे कलम असं सांगतं की लोकसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्याकरता जागा राखून ठेवल्या पाहिजे. कशासाठी ह्या अनुसूचित जाती आणि जनजातीच्या? आणि दर 10 वर्षांनी त्या जागेचं परिनिर्धारण केलं पाहिजे की आता ज्या कामासाठी तो अनुसूचित जाती आणि जमातीचा खासदार होतो किंवा आमदार होतो 334 कलमाप्रमाणे, ते पूर्ण केलं की नाही त्यांनी? आणि 1952 पासून हे अनुसूचित जातीचे खासदार जे संख्येने भरपूर आहेत, 159 आहेत अनुसूचित जाती आणि जमातीचे. महाराष्ट्राच्या याच्यात ते 25 की 29 आहे. या लोकांनी जे तिथे खासदार आणि आमदार निवडून गेले आहे त्यांनी अनुसूचित जाती आणि जमातीच्यासाठी कोणता नियम केला, कोणतं विधेयक मांडलं, कोणती लक्षवेधी विचारली, कोणती कपात सूचना केली? उलट तर त्या जातीचा मंत्री करायचा आणि त्याच्याकडे तो निधी द्यायचा आणि तो पूर्णपणे वापरून घ्यायचा इकडे दुसऱ्या कामासाठी. त्यांचं हे नाही. आणि गंमत अशी आहे की मुदत संपली की आता 70 वर्ष अनुसूचित जाती जमातीच्या खासदार आमदारांसाठीचं मुदत वाढवून दिली. अहो, दर 10 वर्षांनी तुम्ही परीक्षण केलं पाहिजे ना की या विभागातले अनुसूचित जातीचे किंवा जमातीचे जे लोक आहेत त्या जमातीच्या लोकांमध्ये काय सुधारणा झाल्या, या आमदाराने किंवा या खासदाराने काय सुधारणा केल्या. हे जे संविधानाचं तत्व आहे हे लोक वापरत नाहीत. आणि आपल्याला आमदारकी, आपल्याला खासदारकी, आपल्याला मंत्रिपद मिळालं म्हणजे झालं. अरे, तुला तुझ्या जातीसाठी तिथे निवडून दिलं आहे, तू ती जात स्वावलंबी कर, तिला माणसासारखं जगायला लागावं, ती समानतेच्या पातळीवर आली पाहिजे, प्रास्ताविकेमध्ये दर्जाची आणि संधीची समानता त्यांना मिळाली पाहिजे, यासाठी तुला निवडून दिलेलं आहे. पण ते होताना दिसत नाही. आणि अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा विचार करत गेलो तर आपल्या लक्षात येईल की मित्र हो, संविधान काही आज खतम झालं नाही. संविधानावरच्या चर्चा फक्त 2024लाच येतात. याच्यासाठी काय बरं कारण असेल की 2024च्याच निवडणुकीमध्ये आतापर्यंत संविधानाचं आलं नाही? 2002 साली शिक्षणाचा हक्क काढून टाकला आणि शिक्षणाचं खाजगीकरण केलं. 2010 साली पूर्ण नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने केल्या. वित्त आयोगाला जे याचा कलम 39 ते 51 पर्यंत, कलम 202 ते 207 पर्यंत वित्तीय विभाग कसा असला पाहिजे, अंदाजपत्रक कसं द्यायला पाहिजे, खर्च कोणता झाला त्याच्याबद्दलचं हे केलं पाहिजे, कोणत्या हेडवर किती खर्च झाला, तुमची जमा बाजू कुठून आली, तुमची खर्च बाजू कशी झाली, त्याची बॅलन्स शीट काय आहे, हे सांगायसाठी वित्त आयोगाची निर्मिती केली. या वित्त आयोगाला आम्ही विधी आयोग करून टाकलं. आणि ज्या देशाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था रोज विकसित होण्यासाठी जी भारतीय रेल्वे होती, जिचं स्वतंत्र बजेट होतं, प्रत्येक वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये रेल्वेचं स्वतंत्र बजेट राहायचं, अंदाजपत्रक राहायचं, जमा खर्चाचा अंदाज तिथे द्यायचा आणि तिथे सरकारी नोकऱ्या द्यायच्या. आता ती सगळी रेल्वे बजेटच खतम करून टाकलं. जे भारत सरकारचं आर्थिक बजेट ज्या दिवशी सादर होईल त्याच्या 1 दिवस आधी किंवा दुसऱ्या 2 दिवस आधी रेल्वेचं अंदाजपत्रक सादर व्हायचं. या सरकारने हे मुळात खतम करून टाकलं. म्हणजे जो पैशाचा सोर्स आहे तो लोकांपर्यंत आलाच नाही पाहिजे, ही यांची नीती आहे. ही नीती संविधान विरोधी आहे. आणि हे संविधान विरोधी असलेले लोक जेव्हा सत्तेवर येतात आणि संविधानाच्या नावाने गाजाबाजा करतात तेव्हा सामान्य मतदाराची ही जबाबदारी आहे की तू कोण आहे बाबा,
तू हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि फुकट भारतीय संविधानात कोणत्याही माणसाला फुकट द्यावे असा कुठेही नियम नाही. त्याला भिकारी बनवावे असं कुठेही नियम नाही. कारण भारतीय संविधानाने ज्या लोकसंख्येचा अभ्यास केला डॉक्टर बाबासाहेबांनी, त्यांच्या हे लक्षात आलं की अरे 75% जनता अहवाल दिलाय. तिला स्वतःला एवढं प्रभावी केलं पाहिजे की तिला स्वतः जगणं आलं पाहिजे. तिला सामान्य माणूस म्हणून, एक या देशाचा अतिशय नागरिक म्हणून जगता आलं पाहिजे. यासाठी संविधानाची सगळी कलमं आहेत, पण ती वापरली जात नाहीत. आणि हे न वापरणे, घराणेशाही, सरंजामशाही, हेच सगळं चालू आहे. आणि आपण संविधानाच्या गोष्टी करतो. जाताना मला एक फक्त आपल्याला विनंती करायची आहे की बघा, ही विचारधारा आजची नाही आहे. लोकांचं शोषण करायचं, लोक सतत आपल्याच मुठीत असले पाहिजे आणि मला जसं वाटेल तसंच मी केलं पाहिजे, हे जी विचारधारा आहे, ही विचारधारा आजची नाही आहे. हे जेव्हापासून ब्राह्मणी व्यवस्था इकडे या देशात आली आणि सिंधू संस्कृतीच्या उद्ध्वस्तनापासून या संविधानाच्या उद्ध्वस्तनापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट, मग फुल्यांची असो, शाहूंची असो, शाहू महाराजांची असो, शिवाजी महाराजांची असो, त्यांनी व्यवस्थित पद्धतशीरपणे खतम केलेली आहे. 100 वर्षात ते संविधानाच्या याच पद्धतीने विचार करतात. पहिल्या दिवसापासून संविधानावर त्यांनी कुरघोडी केलेली आहे आणि तेच निवडून येतात. आणि आपल्याला वाटतं की काँग्रेस, इतके वर्ष काँग्रेसने केलं, फार चांगल्या प्रगत्या केल्या, आता बीजेपी करतात. पण हे लक्षात येत नाही की काँग्रेस चालवणारे आणि बीजेपी चालवणारे एकच उच्चवर्णीय आहेत ना. ते लोकांच्या डोळ्यात धूळफेक करतात. आणि जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने 4-2 लोक पुढे येतात, त्यांच्यामध्ये फाटाफूट करतात, त्यांचे वेगवेगळे गट करतात, त्यांचे वेगवेगळे पक्ष करतात. आणि लोकांना लक्षात येत नाही की पैसे वाटले म्हणजे झाला, पैशाने माणूस विकला जातो. आणि मग बाबासाहेबांचं पुन्हा पुन्हा प्रत्येक व्याख्यानात मी हे वाक्य बोलतो की अरे बाबा, मतदार हा राजा आहे आणि तुमच्या मताची किंमत तुम्ही मीठ मिरची एवढी नका समजू. काँग्रेस हे जळतं घर आहे, आपली झोपडी शाबूत ठेवा. बीजेपी नागनाथ आणि काँग्रेस सापनाथ आहे, हे कांशीराम म्हणतो. म्हणजे प्रस्थापित पक्ष हे सरंजामशाही जपणारे पक्ष आहेत, ही वर्णव्यवस्था कायम ठेवणारे पक्ष आहेत. हे केव्हा या मतदारांच्या लक्षात येईल? संविधान करायच्या. आमच्या वर्धेमध्ये आता संविधान जागर गेली. संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर दर महिन्याला संविधान जागरची सभा होते आणि संविधानावर डिस्कस केलं जातं, चर्चा केली जाते. पण संविधान अंमलात कसं येईल? ज्या शिक्षणाची गोष्ट करताय, आता हे नवीन सरकार आला आणि त्यांनी पहिला नियम केला, आता महाराष्ट्रातल्या 5000 शाळा त्यांनी कंत्राटी पद्धतीवर आणल्या आणि काय सांगितलं की ज्या शाळेमध्ये 10 पेक्षा कमी पटसंख्या असेल तिथे जो शिक्षक नेमला जाईल तो कंत्राटी पद्धतीने नेमला जाईल. हे काय धोरण आहे? कलम 45 असं म्हणत होतं की 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालंच पाहिजे, तो त्याचा मूलभूत अधिकार आहे आणि ती देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. 2002 साली अटल बिहारीच्या सरकारने हे कलमच बंद करून टाकलं आणि त्याच्या जागी कोणतं तरी फडतूस कलम लावलं आणि आपल्याला वाटलं बरोबर आहे. आता सगळं खाजगीकरण झालंय शिक्षणाचं आणि आता तर शिक्षणाचं विद्रुपीकरण झालं आहे. ज्या संविधानामुळे प्रत्येक माणसाला शिक्षणाचा हक्क मिळाला, रोजगाराचा हक्क त्याला मिळाला, तो हक्कच काढून टाकण्यात आलेला आहे. म्हणजे त्याचं माणूस म्हणून जगणं जे संविधानाने दिलं होतं, तुम्ही माणसं राहिलीच नाही पाहिजे, तुम्ही आमचे गुलाम राहिले पाहिजे. ही जी सरंजामी व्यवस्था आहे, जी हजारो वर्षापासून या व्यवस्थेने आपल्या देशामध्ये आणलेली आहे, तीच ते कायम ठेवणार. आणि ते 100 वर्षातच बदलवतात. बघा, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुरू आहे, संविधानाचं सुरू आहे. ते संविधान 100 वर्षात संपवतील म्हणजे संपवतील. आता त्यांनी 24 मध्ये सुरुवात केली आहे जोरात. आता 25 वर्षात म्हणजे 3 निवडणुका ते पुढे येऊच देणार नाहीत. कारण या देशाचा पंतप्रधान म्हणतो 1 नेशन 1 इलेक्शन. कुठे लिहिलेलं आहे 1 नेशन 1 इलेक्शन संविधानामध्ये? आणि ते जर आता लिहायला गेलं तर त्या संविधानाचा मूळ स्ट्रक्चर काय बदल होणार? आणि आताच्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा ज्या संविधानाने दिलेल्या आहेत त्याचा आपण पुढे विचार करूया. या सगळ्याच्या सगळ्या एक हाती झालेल्या आहे, हुकुमशाही झालेली आहे. आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये त्याला हिटलरशाही असे म्हणतात. आपल्या देशामध्ये हळूहळू हुकुमशहांचं राज्य येत आहे. आणि कोणी कुठेही असतो, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा एखादा माणूस दुसरीकडे गेला की त्याच्यावर खूप वेगवेगळे शेरे ताशेरे ओढायचे. पण या काँग्रेसमधला किंवा राष्ट्रवादीमधला किंवा बीजेपीतला माणूस कुठे गेला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. इतके वर्ष काँग्रेसमध्ये राहून त्याचा बाप मुख्यमंत्री, तो स्वतः मुख्यमंत्री होतो आणि इतके दिवस ऐशारामाने करतो आणि आपला पुन्हा हे करतो, तो समजा दुसऱ्या पक्षात गेला तर त्याच्याबद्दल कोणी बोलायचं नाही.
एखादा माणूस कालपर्यंत शरद पवारांच्या सोबत असतो आणि परवा काँग्रेसमध्ये जातो आणि काँग्रेसचा माणूस शरद पवारांमध्ये जातो, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. काँग्रेसमध्ये असलेल्या माणसाला तोडून टाकलं का? तर सोनिया गांधी या परदेशी होत्या आणि ते काँग्रेसचे अध्यक्ष राहतात, आम्हाला हे मान्य नाही असं म्हणून नवीन पार्टी काढणारे शरद पवार आता त्यांच्याशी हातमिळवणी करतात. ते चालतं कारण ते सरंजामदार लोक आहेत. हे राज्य सामान्य लोकांचं असलं पाहिजे. लोकांच्या हितासाठी लोकांनी चालवलेले सरकार, ही डेफिनेशन जे अब्राहम लिंकनने दिली ना, ती या संविधानामध्ये आतापर्यंत अंमलात आलेली नाही. आणि म्हणून आपण नुसतं संविधानाचा जागर, संविधानाच्या भानगडी करत बसतो. पण संविधान का लोक अंमलात आणत नाहीत? कोण बरं याला कारणीभूत आहे? दुसऱ्याला दोष देणं खूप सोपं आहे, आपण त्याला जबाबदार असलो पाहिजे. मी असा माणूस निवडून दिला पाहिजे की तो माझं हे कलम करेल, तो 15 दिवसात, त्याचं हे काम आहे. हाऊसमध्ये संसद जेव्हा सुरू असेल किंवा विधानसभा जेव्हा सुरू असेल त्याच्यामध्ये हे कायदा कर. संविधानाने कोण लोकप्रतिनिधी कोणतं काम करेल, त्याला कोणते अधिकार आहे, हे सगळं दिलेलं आहे ना. ग्रामपंचायत सभासद निवडून आल्यावर त्याचे काय अधिकार असतील, सरपंचाचे काय अधिकार असतील, ते दिलंय ना पंचायत राजमध्ये, पंचायत समित्यांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये, नगरपालिकेमध्ये. आमदाराचं काय काम असेल ते दिलंय ना. खासदाराचं काम काय असेल ते दिलंय ना. ते न करता विकासाच्या गोष्टी करत बसायच्या आणि संविधानाला बायपास करायचं.